जय भीम जय श्री मंडळी, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की मी इंस्टाग्रामवर शॉर्ट्स वगैरे अपलोड करत असतो. तर तसेच माझे इंस्टाग्रामवर आत्ता सध्याला 14K माझे फॉलोअर्स आहेत आणि ते 14K फॉलोअर्स मला मला टेक्स्ट करत असतात की भाऊ, तू शॉर्ट्सचं तू टाकत असतो आणि शॉर्ट्समध्ये तू एअरबॉनचं खूप तू नाव घेत असतो, कारण की एअरबॉन थ्रू वॅकेन्सी ही निघाली ती निघाली. तर तसंच आम्हाला एअरबॉनमध्ये रजिस्टर कसं करायचं, स्टेप बाय स्टेप काय प्रोसेस आहे, म्हणजे कुठे रिझ्यूम अपलोड करायचा, कसं काय प्रोसेस आहे, ती आम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप एक लॉंग फॉर्ममध्ये एक व्हिडिओ बनवून दाखव, म्हणजे आम्हाला पण कळेल की काय प्रोसेस असते एअरबॉनमध्ये रजिस्टर कसं करायचं, सो अँड सो. तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे. तर आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे. एअरबॉनमध्ये रजिस्टर कसं करायचं, एकदम काय डिफिकल्टी नाही, एकदम इझी प्रोसेस आहे. आणि आज मी तुम्हाला प्रोसेस दाखवण्यात ते तुम्हाला मी दाखवणार आहे मोबाईलमध्ये. तर मी सगळं काय तुम्हाला आहे माझा मोबाईल स्मार्टफोन ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे काय प्रोसेस असते, म्हणजे कसं एकदम स्टेप बाय स्टेप एकदम इझी आहे मोबाईलमधून पण. तर माझ्याकडे तर सध्या मोबाईलच आहे, तर मोबाईल तुम्हाला दाखवणार आहे कसं काय प्रोसेस आहे ती. सो लेट गेट स्टार्टेड. ठीक आहे मंडळी, तर हा आपला फोन स्मार्टफोन आहे. रिजनेबल आहे स्मार्टफोन, एकदम कॉस्टली नाही. लॅपटॉपमध्ये पण मी करू शकतो, पण मला काही जणांचे मेसेज पण होते की मोबाईलमध्ये करून दाखवा, कारण की मोबाईलमध्ये खूपच इझी असं आणि सगळ्याकडे मोबाईल असतातच. लॅपटॉप तर बहुतेक लोकांकडे लॅपटॉप नसतात. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे पण लॅपटॉप वगैरे काही नाही आहे. मी फक्त स्मार्टफोननीच यूज करतो, जे पण माझी प्रोसेस वगैरे आहे ती. सो लेट्स गो स्टार्टेड विथ द स्मार्टफोन. ठीक आहे मंडळी, आता आपण सुरुवात करूया विथ क्रोम. तुमच्या मोबाईलवर डेस्कटॉपवर क्रोमो असेल, त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यावरच गुगल ओपन होणार आहे. ओपन केल्यावरच तुम्हाला टाईप करायचं आहे एअरबॉन रिक्रुटमेंट. हे बघा, मी ऑलरेडी टाईप केले आहे, ते तुम्ही स्पेलिंग बघू शकता. त्याच्यानंतर सर्च करा. सर्च केल्यावर तुम्हाला मेन पेज ओपन होणार आहे एअरबॉनचा. एअरबॉन रिक्रुटिंग प्रायव्हेट लिमिटेड. त्याच्यानंतर खाली गेलात तर हा त्याचा मेन पेज आहे. एअरबॉन रिक्रुटिंग 1.5K एम्प्लॉयमेंट एजन्सी इन मुंबई महाराष्ट्र आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली गेलात तर तुम्हाला त्यांचा पुन्हा ॲड्रेस दिसणार आहे. क्वीन मॅन्शन जाईव्ह लोकेटेड फोर्ट या ठिकाणी. त्याच्यानंतर टेलिफोन नंबर आहे आणि ओपनिंग आवर्स आहेत. तो ओपनिंग आवर्स सकाळी 10 ते संध्याकाळी 6चा टायमिंग आहे आणि शनिवार आणि रविवार तुम्ही बघू शकता क्लोज असतं ऑफिस आहे. तर आपल्याला जायचं आहे मेन पेजवर. हा त्याचा मेन पेज आहे. इथे मग गेल्यावर तुम्ही याचे ओव्हरव्ह्यू चेक करू शकता. फोटोज आहेत, रिव्ह्यूज आहेत, सर्व्हिस, अबाउट, माय ओनर, कॉल, डायरेक्शन, वेबसाईट, शेअर, सेव्ह. पण आपल्याला मेन आहे आपला वेबसाईट. तर वेबसाईटला तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यावरच तुम्हाला पूर्ण पेज ओपन होणार आहे. तिथे तुम्हाला बघत मेन्शन केलं इथं ओव्हर 1,20,000 क्रू एम्बार्केशन टू डेट. एवढे सगळे आहेत. इंडियाज लिडिंग क्रूज लाईन मॅनिंग एजन्सीज इन 1986 आहे. त्याच्यात खाली गेलात तर डिझनी क्रूज लाईन आहे. एवढे सगळे क्रूज यांच्याकडे आहेत अवेलेबल. तुम्ही बघू शकता. अजून तिथं अबाउट असमध्ये पण यांनी मेन्शन केले आहेत, म्हणजे काय यांचे कोणते कोणते एम्प्लॉईचे कोणते कोणते मिशन यांनी आजपर्यंत केलेले आहेत, सक्सेसफुल झालेले आहेत, ते तुम्ही सगळं वाचू शकता. तर आपल्याला जायचं आहे मेन ह्या पेजवर. आपल्याला जायचं आहे, तुम्ही तो बघू शकता वरती आहे लॉग इन आणि अप्लाय. तर सगळ्यात पहिलं आपल्याला करायचं आहे अप्लाय. अप्लाय केल्यावर तुम्हाला इथं दिसणार आहे साइन अप. तर साइन अपमध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका. पासपोर्ट नंबर आहे, एंटर पासवर्ड तुम्ही क्रिएट करा. जो पण 6 डिजिटचा असेल तो पण फॉर एक्झाम्पल. नंतर मग आहे एंटर ईमेल ॲड्रेस. तुमचा जो पण ॲक्टिव्ह असेल ईमेल ॲड्रेस तो तुम्ही आता मेन्शन करा, कारण की तुम्हाला OTP जाणार आहे साइन अप करण्यासाठी. तर OTP जाण्यासाठी तुम्हाला हा जो बॉक्स दिला आहे ह्याच्यात तुम्ही क्लिक करा अँड देन अप्लाय केल्याच्या नंतर तुम्हाला एक OTP येणार तुमच्या ईमेल ॲड्रेसवर. तोच OTP तुम्हाला इथं टाईप करायचा आहे अँड देन अप्लाय फॉर नाव करायचं आहे. मग तुम्हाला त्याचा तुमचा एक RON नंबर क्रिएट होणार आहे. तो तुम्हाला दाखवतो फॉर एक्झाम्पल, कारण की मी ऑलरेडी रजिस्टर करून ठेवलं आहे माझं. तर मला इथं फक्त लॉग इन करायचं आहे. लॉग इनला मी क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर एंटर लॉग इन. जो पण मी माझा ठेवलं आहे ते लॉग इनचं आहे बघा. हे आहे माझं लॉग इनचं. पासवर्ड तर आहे माझा ऑलरेडी सेव्ह आहे. हे बघा, ओपन केल्याच्या नंतर हा तुमचा क्रिएट होतो. RONL नंबर असा नंबर असतो. हा मेन नंबर असतो तुमचा वेन यू गेटिंग साइन अप. तर तिथं मग तुमचा नंबर टाका, जो पण तुमचा ॲक्टिव्ह नंबर आहे. तुमचा ईमेल ॲड्रेस, सेकंडरी फोन नंबर याच्यात आहे. पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्ही टाका, तुमचं नाव वगैरे जे पण असेल ते, तुमचे डेट ऑफ बर्थ, पोझिशन, जेंडर, मेल, सिटी, ॲड्रेस वगैरे, पासपोर्ट नंबर, हे सगळं. नंतर मग आहे तुमचा एज्युकेशनल क्वालिफिकेशन. त्या एज्युकेशन क्वालिफिकेशन 2 ऑप्शन येतात. एक असतं एज्युकेशनल डिटेल्समध्ये, एक म्हणजे तुम्ही तुमचं क्वालिफिकेशन टाका जे पण तुमचं असेल, ग्रॅज्युएट, 10वी वगैरे 12वी का असेल ते. आणि एज्युकेशनल डिटेल्स 2मध्ये तुमचं टाका
जे पण तुम्ही केले डिप्लोमा डिग्री कोणतं मग तुम्ही काय केले क्राफ्टमॅनशिप कुकरी ते तुम्ही मेन्शन करा. ते तर आहे स्लेट लेवल इन्स्टिट्यूट वगैरे हे बघा असं आहेत ते तुम्ही तुमच्यानुसार फिलअप करा. हे सगळं मी माझं टाकलं आहे. मग जॉब प्रेफरन्स आणि इंटरेस्ट आहे कोणतं डिपार्टमेंट तुम्ही काम केलं अगोदर वगैरे ते सगळं काय आहे. मग डेट वगैरे मग वर्क एक्सपिरियन्स आहे. तर एकदम इझी प्रोसेस आहे. काय एकदम डिफिकल्टी नाही आहे. तुम्ही एकदम प्रॉपर बघू शकता. मी ऑलरेडी फिलअप करून टाकले कारण की मी आता तर मी जॉबलाच आहे करंटली. तर माझं तर काय मला काय करायचं नाही. हे मी खूप वर्ष अगोदर केलं होतं तसंच माझं अजून फिलअप आहे ते. त्याच्यावर मग लास्ट ऑप्शन आहे तुमचा सेव्ह. मग सेव्ह केल्याच्यानंतर तुमचा प्रोफाईल होतो क्रिएट. तुम्हाला करायचं असतं लॉगिंग. मग आपण परत लॉगिंगला जाऊ. मग आला आपला मेन पेज. मग तुम्हाला जायचं आहे सिलेक्ट डिपार्टमेंट. मग कोणत्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे कोणत्या डिपार्टमेंट तुम्हाला जॉब करायचा आहे. सो यू कॅन चेक हिअर. तिथे आहे एअरबॉर्न ऑफिसमध्ये काम करायचं आहे का बारमध्ये कसिनोमध्ये डेकमध्ये आहे. इंजिन टेक्निकल एंटरटेनमेंट गॅली culinary हॉटेल अँड गेस्ट सर्व्हिसेस हाऊसकीपिंग आय टी मेडिकल फोटोग्राफी रेस्टॉरंट रिटेल स्पा सलॉन फिटनेस स्टोर कीपर. ते एवढे सगळे पोझिशन आहेत. तर आपण फॉर एक्झाम्पल घेऊ. आता मला जॉब करायचा आहे हाऊसकीपिंगमध्ये. तर हाऊसकीपिंगमध्ये क्लिक करणार मी. आता क्लिक केल्याच्यानंतर हे आले सगळे आपले जॉब प्रोफाईल. तर हाऊसकीपिंग पण एक मोठा रोल प्ले करतो. हाऊसकीपिंगमध्ये तुम्हाला कोणत्या फील्डमध्ये ॲक्च्युली काम करायचं आहे तर ते आपल्याला सर्च करायचं आहे. फॉर एक्झाम्पल इथे बघा दिले त्याने ॲजिड हाऊसकीपिंग हाऊसकीपर आहे ॲजिड हाऊसकीपर आहे फर्स्ट हाऊसकीपर आहे सेकंड हाऊसकीपर आहे. जर खाली गेला तर लॉन्ड्री मॅनेजर आहे पोल डेक सुपरवायझर आहे कॅबिन स्टीवर्ड आहे. तर मला अजून बघायचं याच्यामध्ये कोणते डिपार्टमेंट आहे. सो आय कॅन प्रेस ऑन लोड मोर. लोड मोरवर क्लिक केल्याच्यानंतर अजून खाली बघा ओपन होणार पेजेस. लॉन्ड्री मॅन आहे टेलर आहे लिनन कीपर आहे असिस्टंट कॅबिन स्टीवर्ड आहे युनिफॉर्म मॅनेजर आहे पोल डेक अटेंडंट आहे. अजून लोड मोर करून बघू आपण खाली काय का अजून कोणते डिपार्टमेंट आहेत का त्याच्यामध्ये आहेत फ्लोअर केअर आहे आणि हाऊसकीपिंग युटिलिटी कस्टोडियल आहेत. ते एवढे सगळे डिपार्टमेंट आहेत हाऊसकीपिंगच्या अंडरमध्ये. तर मला आता समजा जायचं आहे फॉर एक्झाम्पल लिनन कीपर. तर मी त्याच्यावर क्लिक करणार. मॅचवर क्लिक केल्याच्यानंतर मला इथं दाखवणार आहे त्यांचे रिस्पॉन्सिबिलिटी काय काय आहे ते तुम्ही सगळं वाचून घ्या. त्यांचं काय ते मेन्शन केलेले आहेत. या जॉब पोझिशनला पाहण्यासाठी हे सगळे रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. हे सगळं तुम्हाला जॉब करायला लागणार आहे वेन यू गेट सिलेक्टेड फॉर दिस पोझिशन. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्वालिफिकेशन काय काय आहेत काय काय तुम्हाला लागणार आहेत या पोझिशन अप्लाय करण्यासाठी. त्याचं सगळं लिहिलं बघा 1-2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे प्लस तुम्हाला वेअर हाऊस इन्व्हेंटरी कंट्रोल बेसिस एक्सपिरियन्स पाहिजे लॉन्ड्रीचा एक्सपिरियन्स पाहिजे नॉलेज ऑफ टेक्सटाईल्स प्लस गुड नॉलेज ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स. एवढे सगळे नॉलेजेबल तुम्हाला पाहिजे हे सगळे तुमच्याकडे असतील सो दॅट यू कॅन अप्लाय फॉर दिस स्टार्ट ॲप्लिकेशन याचं केल्याच्यानंतर परत ते येणार साइन अप पेजला जो तुम्ही अगोदर सगळ्यात पहिला स्टार्टिंगला जो तुम्ही स्टेप 1 केला मोबाईल नंबर पासपोर्ट नंबर एंटर पासवर्ड जो पण तुम्ही क्रिएट केला होता प्लस तुमचा ईमेल ॲड्रेस आणि मग अप्लाय नाव हे जागा सगळं जाणार तुमच्या डायरेक्ट अप्लाय नाव पोझिशनला तुम्ही ते जाणार ॲटोमॅटिक जाणार ते. मग हा जेव्हा जाणार तुमचा पोझिशन एअरबाउंडकडे तेव्हा ते मॅच करणार ते. हे सगळे जे तुम्ही अप्लाय केलं तुमच्याकडे सगळं सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे जेवढा एक्सपिरियन्स आहे का सो दॅट दे विल गिव्ह यू कॉल फॉर द इंटरव्ह्यू. तर तुम्हाला अजून मी दाखवतो. समजा तुम्हाला ही जे पोझिशन नाही पाहिजे तुम्हाला जायचं आहे दुसऱ्या पोझिशनमध्ये. तुम्हाला जायचं आहे किचनमध्ये समजा. मग आपण जाऊ इथे किचनमध्ये. हे बघा ते आले सगळे किचनचे जॉब्स. इथे आहे एक्झोटिक शेफ सू शेफ ज्युनियर सू शेफ CDP आहे शेफ दी पार्टीस आहे. लोडमोरला परत गेला तर तुम्हाला अजून दिसणार याच्यामध्ये हेड बेकर आहे हेड ब्युचर आहे. ते एवढे सगळे याचे पोझिशन आहेत अवेलेबल. जे पण पोझिशनला तुम्ही इंटरेस्टेड असाल त्या पोझिशनला तुम्ही प्रेस करा. आता आपण फॉर एक्झाम्पल घेऊ पेस्ट्री शेफ. मला जायचं आहे मला याचा एक्सपिरियन्स आहे त्याचे सगळे रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही वाचू शकता. एवढे सगळ्यांनी दिलेत काय काय रिस्पॉन्सिबिलिटी असतात पेस्ट्री शेफसाठी. क्वालिफिकेशन दिलेत काय काय क्वालिफिकेशन तुम्हाला लागणार आहे या पोझिशन अप्लाय करण्यासाठी. ते एवढे सगळे आहेत एकदम इझी आहे. सेम तुम्हाला करायचं आहे तुम्हाला पोझिशन अप्लाय करायचं असेल स्टार्ट ॲप्लिकेशन आणि सेम नेहमीसारखा पहिला स्टेप जो तुम्ही केला तोच करा. मोबाईल नंबर पासपोर्ट नंबर पासवर्ड ईमेल ॲड्रेस आणि OTP जो पण येणार तो डायरेक्ट मग अप्लाय नाव हे जाणार तुमच्या डायरेक्ट प्रोफाईलमध्ये. जे पण हे सगळं तुमचा जो आहे बेसिक नीड्स म्हणजे जे क्वालिफिकेशन आहेत ते तुमच्याकडे सर्टिफिकेट्स आहेत सगळं काही एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे तर सो दे विल गिव्ह यू कॉल फॉर द इंटरव्ह्यू. तर असं सगळे होते यांचे
स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे, काही डिफिकल्टी नाही आहे. जो पण तुम्हाला पाहिजे तुम्ही तर चेक करू शकता कोणती पोझिशन आहे ती. एकदम सोपं आहे, हे बघा. आणि इथं तुम्ही बघू शकता, इथं खाली बघा आता सध्या 2 यांचे जॉब पोझिशन आहेत जे त्यांनी इंस्टाग्रामवर अपलोड केलेले आहेत, जे आहे HVAC टेक्निशियन. ही जी पोझिशन ही ऑलरेडी मी इंस्टाग्रामवर टाकली होती. तुम्ही बघितलं असेल माझा इंस्टाग्राम, जर तुम्ही जर मला फॉलो केला असेल तर. आणि ही एक अजून एक आहे ओपन पोझिशन फॉर एक्झिक्युटिव्ह शेफ, ही सगळी शेफची आहे. हे पण मी टाकलं होतं. ह्या पेजला तुम्ही फॉलो करत जावा, खूपच चांगले चांगले जॉब्स वगैरे असतात इथे पण आहे. करिअर्समध्ये तुम्ही क्लिक केला तर व्ह्यू जॉब्स, तर व्ह्यू जॉब्स म्हणजे आता रिसेंटली कोणते कोणते जॉब्स यांच्याकडे अवेलेबल आहेत हे तुम्हाला सगळं दिसतील. हे बघा, लोड मोर, हे बघा, बार मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर आहे, बार टेंडर आहे, वाईन सॉमिलर आहे, असिस्टंट बार टेंडर्स आहे. एवढे जॉब्स आता यांच्याकडे अवेलेबल आहेत. पण कोणती क्रूज आहे हे माहिती नाही. कोणते पण यांच्याकडे बरेचसे क्रूज इंडस्ट्री आहेत. ते एवढे सगळे अशी यांची प्रोसेस होती स्टेप बाय स्टेप. खूपच इझी प्रोसेस आहे. बिंदास क्रोम ओपन करा, हे टाईप करा ॲडमॉन रिक्रुटिंग अँड देन अप्लाय फॉर दिस पोझिशन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे पासपोर्ट तुमच्याकडे पाहिजेला आहे या पोझिशनला अप्लाय करण्यासाठी. तिथे बघा मेन्शन केलेलं आहे पासपोर्ट नंबर वगैरे. विदाऊट पासपोर्ट तुम्ही इथे जाऊच शकणार नाही. तर अशी होती स्टेप बाय स्टेप प्रोसेस. तर मंडळी, जी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस तुम्हाला सांगितली, ही जर तुम्हाला आवडली असेल आणि काही तुम्हाला शंका असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा, सो दॅट आय कॅन सॉर्ट आउट ऑल युअर डाऊट्स. आणि नेहमीसारखं व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की असेच मी पुढे पुढे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तर भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. स्टिल दॅट, जय भीम.